मराठीवर जातीवाद केला, काही गरज नव्हती ना. हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात. याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर लई आणखी. याला वाटतं हे पोट इतक्या बेकार आहे म्हणजे मी, की हे गोरगरिबाला पुढचे सत्तेत घालील, मुसलमानाला घालील, दलितांना घालील, मराठ्यांना घालील, धनगर बांधवांना घालील, 12 बलुतेदारांना येऊ सत्तेत घालील, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईल, आपलं टंबळ वाजे. याला ती एक लई मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणून तोंडानं, पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चाळणी झाली माझ्या. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली. लावताच येत नाही, पहिल्या लावलेल्या सलाईन इतके. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे. मरायला करायला मी भेट. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी बी आला तरी मी उपोषण करणार. एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं, समाजानं माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावा. मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचं उपोषण होणार आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतात सुद्धा एकजूट दाखवा. याला पाडायचं त्याला पाडा, त्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा. स्वरूप कसं असणार आहे? गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं होतं, हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशा स्वरूपाचं राहणार आहे का टप्प्याटप्प्यातला? आम्ही आणखीन प्रोग्राम टाकला नाही, परंतु माझं आमरण उपोषण फायनल. टप्पे कसे करायचे आंदोलनाचे, काय करायचे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहे. मात्र प्रोग्राम आणखीन ठरलेला. मोगाच्या याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले. ही मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती. कोण पडेल कोण निवडून याच्याशी आम्हाला देणं घेणं. मराठ्यांची भीती इतकी यांना महाराष्ट्रात राहावं लागेल. इथंच मराठ्यांचा विजय झाला. आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो. कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाही. त्यांना पत्रकार बांधवांना प्रश्न विचारला तेव्हा युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून. पहिल्यांदा ते खरं बोलले, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांनी खड्यासारखं बाजूला सारलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागते. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार. आणि मग ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली. त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. मी ओपन नावानं सांगणार. आज ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आणणार. चलो धन्यवाद. मस्त